आपण सगळेजण आपल्या स्वतःला समजून घेतोय. आपण जे काम करतोय त्या कार्यातनं आपली व्यक्तता आहे. म्हणजेच माझ्या वृत्तीचं रिफ्लेक्शन माझ्या कार्यातनं दिसतंय. मी जे काम करते आहे ते कुठल्या प्रकारचं आहे ते माझ्या गुणात्मकतेवर अवलंबून आहे. त्याच पद्धतीने माझ्यामध्ये 3 गुण आहेत, ज्याला आपण त्रिगुण म्हणतो. सत्व, रज आणि तम. आणि त्या गुणांच्या पर्सेंटेजनुसार माझ्या हातून घडणारं कार्य असणार आहे. तर स्वामीजी, आता मी समजा असं ठरवलं की मी माझा 24 तासाचं जे दिवसाचं टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये मी कशी वागते, माझे गुण काय आहे हे सतत मी मॉनिटर करत राहिले आणि रेक्टिफाय करत राहिले. सो माझ्याकडनं घडणारं कर्म समजा खूप चांगल्या पद्धतीत घडायला लागलं. ठीक आहे, मी माझं मला समजून घेण्याची मेथड मला समजली. तर आता हे माझ्यापुरतं मर्यादित राहिलं. पण मग ह्याचा आणि ईश्वराचा मी संबंध कसा लावणार? ह्या गुणाचं माझ्यातलं प्राकट्य जे आहे ते माझ्या कर्मातनं दिसतं आहे. पण मग हे मी माझं मला जाणून घेणं झालं, मग मी ईश्वराला याच्यातनं काय कसं जाणून घेऊ शकतो? आता गुणात्मकतेचा जेव्हा विषय असतो तेव्हा त्रिगुणांचा विषय आपण केला. त्रिगुण मध्येच विविध प्रकारचे गुण आपल्या वृत्तीतनं प्रगट होत असतात. आणि ईश्वर हा त्रिगुणातीत आहे. आता यांनी ईश्वर मध्ये आणलेला आहे, कारण आपली वाटचाल मानवत्वाच्या पुढे ईश्वरत्वाकडे जायची. बरोबर, 90 पास करून आपण आता पुढे चाललेलो. तर त्या याच्यामध्ये ईश्वराची गुणात्मकता हा महत्वाचा विषय आहे. ते प्रथम आपण समजून घ्यायला पाहिजे. तर ईश्वर स्वतः काय आहे तो तर दिसत नाही, तो तर अव्यक्त आहे. बरोबर, मी कसा आहे तसं पाहिलं तर मी पण अव्यक्तच आहे. आपण जे म्हणतो आहोत व्यक्त आहोत ते आपण खरे तसे नसतोच ना. म्हणून आपली अव्यक्त ओळख काय आहे हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. आपली अव्यक्त ओळख ही जीवात्म्याची. आता जीवात्मा हा विषय आपण नंतर परत घेऊ, कारण आपण ईश्वर नाही. म्हणजे आपण कोणतरी आहोत वेगळे. ईश्वरापासून आपण आपल्याला वेगळे मानतो आहोत. मग भले अहंकाराने मानत असू, आपल्या गुणाने मानत असू, ज्याला आपण गुण म्हणत असलो तरी ते दुर्गुण कसे असतात ईश्वराच्या दृष्टीने, ही सगळी जाण तयार करावी लागणार आहे आपल्याला. पण ही जाणीव नसलेला जो अहंकार आहे तो जीवात्मा आहे. बरोबर, असं तुर्तास आपण समजून घेऊ. त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचा सूक्ष्मदेव, कारणदेव, महाकारण वगैरे हा सगळा विषय हा नंतरचा भाग आहे. परंतु आता हा जीवात्मा जो आहे तो ज्या गुणात्मक काम करतो आहे त्या गुणात्मक आपलं कर्म घडतं. हे मगाशी तुम्ही सांगितलं. आता कर्म कसं घडतं, म्हणजे ईश्वर अव्यक्त आहे हे कळलं. आपणही खऱ्या अर्थाने अव्यक्तातनच कर्म करत असतो. आपला हात काही काम करतो का? हात जे मनाबुद्धीने ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आपलं शरीर काम करतं. म्हणजे ते काम करून घेण्याची शक्ती जी मनबुद्धीच्या जाणीवेतली आहे आणि ते मनबुद्धी ज्या जीवात्म्याच्या इच्छा वासनातनं काम करती आहे त्या जीवात्म्याला कर्म हे खरं आतच घडते कुठेतरी. ते कर्म करावं त्यासाठी उद्युक्त होणार कोण असेल तर आपलं शरीर. म्हणून आपल्यामध्ये कर्म घडण्याच्या 2 ठिकाणं असतात. प्रथम हे लक्षात घ्या, कुठलेही कर्म घडत असताना ते अगोदर आपल्या चित्ताच्या जाणीवेमधनं घडत असतं आणि त्या चित्ताने जो चिंतन करून निर्णय घेतलेला आहे. आता मनबुद्धी आपल्याला कळलं, मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे की मी हे करायचं ठरवलं, त्याच्यावरती काय झालं, हे योग्य आहे हे चिंतन झालं.
माझ्या सारासार विवेक बुद्धी, भले ती देहबुद्धी असेल, भले ती पशुची बुद्धी असेल, कुठली का असेल, परंतु माझ्या चित्तात ते चिंतन झालं आणि त्याच्यावरती अहंकार स्वार झाला, म्हणून हे सगळं आतमध्ये घडलं. आणि याच्यामध्ये इच्छा कोणाची आहे? माझ्या जीवात्म्याची आहे. म्हणून जीवात्मा हे मन बुद्धी चित्त आणि अहंकाराचा वापर करतो. त्याची प्राथमिक व्यक्तता ही मन बुद्धी चित्त अहंकारातनं घडते आणि ती शरीराला स्टिम्युलेट करते आणि त्या स्टिम्युलेशन मधनं आपलं कर्म घडतं. कर्माची प्रोसेस ही महत्वाची आहे. आणि हे कर्म करत असताना आपण जर विचार केला तर आपण काय केलेला असतो? सारासार विचार केलेला असतो. म्हणजे बुद्धी आहे, ज्ञान आहे त्याच्यामध्ये. बुद्धी म्हणजे जरी भली ते अज्ञान असेल पण त्या ठिकाणी ते ज्ञान असतं, म्हणून ते ज्ञानाची भूमिका आहे. आणि दुसरी कुठली आहे? हे कर्म माझ्या इच्छेसाठी मी करतो ही भावना आहे. म्हणून ज्ञानशक्ती आणि भावना शक्ती या क्रियाशक्तीला उद्युक्त करते. लक्षात आलं? त्यामुळे आपल्यामधला जो व्यापार चालतो तो प्रामुख्याने भावशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या तिघांचा व्यापार परिणाम म्हणजे आपलं कर्म असतं. आता हे प्रथम का आपल्या आत घडतं आणि त्याच्यामध्ये विवेक बुद्धी मध्येच जागृत झाली आणि कोणी दुसरा काही प्रसंग समोर आला तर आपण आपलं कर्म टाळतो सुद्धा. बघा असं सुद्धा होतं ना की आपल्याला जायचं असतं कुठेतरी, परंतु आपण ते टाळतो कारण समोरची परिस्थिती अशी असते की पाऊसच पडत असतो, यू कॅन्ट मूव्ह. तर हे जे चालतं सगळं हे घडतं पण न घडतं पण, अशा प्रकारचा हा कर्माचा सगळा व्यापार आपल्या जीवनात चाललेला असतो. आणि याच्यामध्येच आपली गुणात्मकता आहे. पण आपली व्यक्तता कशात आहे? आपण कर्म कसं करतो याच्यामध्ये आपली व्यक्तता आहे. बरोबर? एखादा माणूस खूप छान अक्षर काढतो, एखादा माणूस खूप छान देवाची पूजा करतो, एखादा माणूस खूप छान त्याचं नित्य नैमित्तिक कर्म करतोच, वेळेवरती त्याच्या ऑफिसातही जातो आणि ऑफिसामध्ये सुद्धा तो त्याचं कर्म चांगलं करतो. ही गेट्स प्रमोटेड. त्याच्यातनं त्या माणसाची ओळख झाली. मग त्याच्यातनं आपण काय ठरवतो की ही व्यक्ती किती गुणी आहे, ही व्यक्ती किती छान बोलते, ही व्यक्ती माझ्याशी किती चांगली वागते. हे त्याची देहबुद्धी असली तरी त्याच्या गुणात्मकतेतनं माझी देहबुद्धी सुखावते. लक्षात घ्या. दोघही अज्ञानीच आहेत, परंतु ही जी सगळी गुणात्मकता चालते ही कशातनं येते? ही त्याच्या कर्मातनं येते. बरोबर? म्हणून आपण कसे वागतो याला का महत्व येतं? कारण आपल्या वागणं म्हणजे आपलं कर्म असतं. म्हणजे ही गुणात्मकतेचं प्राकट्य झालं. पण हे घडते कुठं? सर्व अव्यक्तात घडते, आपल्या आत घडते. म्हणून आतून चांगलं असू तर बाहेरून घडणारं कर्मही चांगलं होतं. लक्षात आलं? म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी, खरं ते मी नंतर परत सांगेन, त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे. ते म्हणतात काय? तू आतून सुहास्य वदन हो, तू आतून प्रसन्न दर्शनी हो, तू आतून मित मधु भाषिक हो, तू आतून सत्याचे आचरण करणारा हो. अशा प्रकारच्या 6 गुणांनी तू जर स्वतःला धारण केलंस तर तू स्वतः ईश्वर होऊ शकतोस. आता या मानवत्वाकडनं ईश्वरत्वाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो किती गुणात्मकतेतनं आणि गुणात्मकतेच्या आतील व्यक्ततेतनं आणि बाहेरील व्यक्ततेवर अवलंबून.
बरोबर. ईश्वर कसा आहे? ईश्वर पण अव्यक्तच आहे. त्याचे षडगुण ऐश्वर्य कुठलं आहे? त्याचं ऐश्वर्य ज्ञान आहे, त्याचं ऐश्वर्य श्री आहे. ऐश्वर्य सर्व गुणातलं ऐश्वर्य हे पण त्याचं ऐश्वर्य आहे. ब्रह्मचर्य वैराग्य हे त्याचं ऐश्वर्य आहे. ईश्वराची षडगुण संपन्नता अशा प्रकारची आहे. म्हणून मी माझ्या मानसिकतेतनं अशा प्रकारे वागू शकतोय, मानवत्वापर्यंत येऊ शकतोय. ईश्वर त्याच्या मानसिकतेत, मग त्याच्या मानसिकतेला आपण काय म्हणणार? तो अव्यक्त निराकार निरंजन जाणीवेतला, त्याच्या मानसिकतेलाच अतिमानसिकता असं म्हटलं जातं. म्हणून त्याच्या अतिमानसिकतेत त्याचं स्फुरण काय आहे? मी ब्रह्म आहे आणि सर्वं खलुइदं ब्रह्म, हे त्याचं स्फुरण आहे कर्माचं. परंतु त्याचा आधार कुठला आहे? त्याचा आधार शुद्ध ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे वैराग्य भरलेला आहे आणि विवेकही आहे. असा ईश्वर जेव्हा पुढे विश्व मन तयार करतो आणि विश्वंभराच्या जाणीवेतनं पुढे ओंकार स्वरूप प्रकट करून संपूर्ण पंचमहाभूतांसहित संपूर्ण सृष्टीची निर्मिती करतो आणि मग त्याच्यानंतर 84 लक्ष योनी तयार करतो. हे त्याचं कर्म आहे. म्हणून आपलं कर्म आणि ईश्वराचं कर्म, म्हणून ईश्वराचं कर्म समजून घेतलं तर ईश्वराच्या त्रिगुणात्मकतेच्या पलीकडला ईश्वर करू शकतो. पण आधार काय? त्याचं कर्म, त्याच्या गुणात्मकतेतनं आलेलं कर्म. आणि माझी ओळख काय? माझ्या मानसिकतेतनं घडलेलं माझं कर्म ही माझी ओळख आहे. म्हणून ईश्वरत्वाच्या जाणीवेमध्ये जर जायचं असेल तर आपल्या मानसिकतेला हळूहळू हळूहळू बुद्धीच्या मार्फत विकसित करत जावं लागेल. आणि बुद्धीच्या मार्फत जसं जसं तुम्ही विकसित करत जाल तसं तसं त्रिगुणामधल्या तमोगुणाला मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, रजोगुणाचा थोडा आधार घ्या, कारण कर्म तर करावंच लागणार. रजोगुणाचा आधार घ्या, क्रियाशक्तीचा आधार घ्या आणि मग सात्विकतेच्या परे हळूहळू जा. म्हणून ते सूक्ष्मातलं मन हळूहळू विकसित होत जातं आणि ते ईश्वराच्या मनासारखं प्रगट व्हायला लागतं. याला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विश्वाचे आर्त माझं मनी प्रगट. एवढ्यात जाणीवेतनं हा विकास आहे, लक्षात ठेवा. म्हणून आधार शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि त्रिगुण हे आहेत. म्हणूनच मी अव्यक्त जाणीवेतनं ईश्वराचा शोध घेऊ शकतो. संतांना हे सांगायचं. तर अशा भूमिकेतनं हा प्रवास आहे, ज्याला जीवात्म्याचा आत्म्याच्या जाणीवेतला प्रवास म्हणतात. म्हणजे इथं काय झालं? तो व्यक्ती देही ब्रह्ममय झाली. मग त्याचं व्यक्तिमत्व कसं झालं? सुहास्यवदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, सदैव मित मधु भाषण, सदैव सत्याचरण, एवं षड्विध सज्जन लक्षण, अंगिवाणता पूर्ण होतो वश परमेश, वाहतो जगदंबेची आण. शपथपूर्वक सांगितलेलं त्याचं कारणच हे. म्हणून ईश्वराचं षड्गुण ऐश्वर्य संपन्नता आणि जीवात्मा आत्म्यात परावर्तित झाल्यानंतरच्या त्याच्या
कर्म जाणीवेत न होणारी व्यक्तता ही अशा स्वरूपाची असते. म्हणून यानंतर मग पुढचा आत्मप्रवास अधिक विश्वात्मक आणि पुढच्या विश्वातील परब्रह्मापर्यंत चालू असतो. याला देही ब्रह्ममयो भवेत असं की म्हटलं. आपण जसं आपल्याला जाणून घेणार आहोत तसं ईश्वराला पण त्याच्या गुणांमधूनच जाणून घ्यायचं आहे. तर तो ईश्वराकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो एक एक गुण समजून घेत 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 आपल्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनानुसार तो आपल्याला सापडणार आहे. तर मी हा शोध माझ्या अंतरंगात चालू केलेला आहे. जसं माझं अंतरंग जेवढं शुद्ध होईल तसं माझं कर्मही शुद्ध होणार आहे. परंतु ही वाटचाल करत असताना मी काय एकदम त्या लेवलपर्यंत पोहोचू शकत नाही. पण मग मी करत असलेलं माझ्यामधलं रेक्टिफिकेशन जे आहे किंवा मॉडिफिकेशन आहे वागण्यामधलं, तर ते मी बरोबर करत आहे ना, ह्याच्या काही खुणा आपण सांगू शकता का, की सो दॅट मी जो प्रवास करते आहे, जे अनालिसिस करते ते बरोबर आहे. बरोबर. हे सगळं मॉनिटर करावं लागतं आणि हे मॉनिटर करणं तसं अवघड नाहीये, सोपं आहे. त्याला परत कारण कर्मच आहे, लक्षात ठेवा. कसं मॉनिटर करणार? शेवटी कसं आहे, एक 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 असं काही घडत नाही. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, तुझ्या बोलण्यात एक 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 मी गुण पाहत गेलो वगैरे तसं होत नाही. मन हे एक स्फिअर आहे, इट्स अ स्फिअर. आणि कुठलाही स्फिअर कट केला तर त्याला आपण सर्कल म्हणतो, बरोबर आहे की नाही? पण बेसिकली इट्स अ स्फिअर. म्हणून ईश्वराच्या अतिमानसिक जाणीवेतलं जे स्फिअर आहे तो स्फिअर म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आहे. नामरूपात्मक अस्तित्वासह सर्व व्यक्तता हे ईश्वराच्या अतिमानसिक साम्राज्यातला ऐश्वर्य संपन्न अशी त्याची मानसिकता आहे. त्यामुळे आपलं स्फिअर आहे, पण या स्फिअर त्याच्या स्फिअर मध्ये आणि आपल्या स्फिअर मधला फरक काय आहे? ज्ञान आणि अज्ञानाचाच आहे, हा लक्षात. म्हणून आपल्या रेडियसला ज्यांनी आपला स्फिअर वाढू शकतो, ती जो आर आहे त्या आरला जेवढं तुम्ही वाढवाल म्हणजे ज्ञानाने वाढू शकता. म्हणून बुद्धियोग करावा लागतो. म्हणून तुम्ही जेवढे ज्ञान घ्याल, जेवढा ईश्वराला समजून घेण्याचा प्रयत्न कराल, तेवढं तुमचं जे सूक्ष्म मन आहे ते आतून विशाल होत जातं, मोठं होत जातं. म्हणून याचा ही भूमिका आपल्याला आतूनच करायला लागते. आपल्या प्रश्नांची उत्तरं कोणालाही न विचारता आतूनच आपल्यामधनं आपोआप उतरायला लागतात. ते परा जाणीवेतनं यायला लागतात. म्हणून परा पश्यंती मध्यमा वैखरी. म्हणून साधकांनी वैखरीतनं आत जायचंय, मध्यमेत जायचंय, तिथनं पश्यंतीत जायचंय आणि परेमध्ये स्थिर राहायचंय. परेमध्ये स्थिर राहणं ही शून्यावस्था आहे. ती तिथं जे मी मागच्या वेळेला सांगितलं ते अग्रबुद्धी, श्रेष्ठ बुद्धी, जे विविध टप्पे सांगितले, शून्य, निशून्य, महाशून्य, हे सर्व त्या जाणीवेतनं तयार होणारी पुढची मानसिकतेच्या विशालतेचं प्रांगण आहे, लक्षात ठेवा. म्हणून सुरुवात आपण कुठनं केली का? श्रेयो ही ज्ञान अभ्यासात, बरोबर. म्हणून मॉनिटर काय झाला आपल्या भूमिकेतला पहिला, की आपण श्रेयस ज्ञान घेत आहोत का नाही, आपण ब्रह्मज्ञानाला उन्मुख होतो आहोत का नाही, का आपण फक्त पारायण करतो. पारायणाला विरोध नाहीये, पण पारायणामध्ये मी आज माझ्या आयुष्याचे इतकी वर्ष घालवली आतापर्यंत गजानन महाराजांची, गुरुचरित्राची, श्रीपाद श्री वल्लभांची,
पारायण मी करत आलो, परंतु त्याचा अभ्यास केला का? त्यातनं श्रेयस ज्ञान मी घेतलं का? श्रेयस ज्ञान घेतलं नाही, बरोबर. म्हणजे मी भगवंतांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे वागलो नाही. त्यामुळे त्यांनी वचन काय दिले? श्रेय होई ज्ञान अभ्यासात, ज्ञानात ध्यान विशेषते, ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांती निरंतर. म्हणजे शेवटचा खरा पॅरामीटर काय आहे? समाधान आहे का? अजिबात नाही. शांती. लक्षात ठेवा. त्यामुळे पॅरामीटर खूप स्ट्रेट आहेत. म्हणून आपल्याला या श्रेयस्स ज्ञानातनं आपल्या आतमध्ये कर्माच्या जाणीवेत आपण शांत स्थितीतनं उन्मुख होतो आहे की नाही? दुसऱ्यांच्याही कर्माला समजून घेत आहोत का नाही? आपलंही कर्म ईश्वराच्या जाणीवेतनं आपण करतो आहोत का नाही? हे पॅरामीटर झाले. लक्षात ठेवा. म्हणून याच्यामधलं तो जो पॅरामीटरचा जो काय ज्याला आपण थर्मोमीटर म्हणतो, त्याचं टेम्परेचर सतत एकाच जाणीवेत ठेवावं लागतं. ज्याला अर्जुना समत्व चित्ताचे असं म्हटलं जातं. म्हणून शांतीची स्थिती ही दिवसभरामध्ये तुम्ही किती काळ तुमच्या जीवनात टिकवता आहात श्रेयस ज्ञान घेऊन झाल्यानंतर. कारण तुम्ही बघा, जप केले, भरपूर जप करणारी लोक आहेत, दिवस रात्र जप करत बसतात. अगदी गोंदवलेकर महाराजांच्या तिथं सुद्धा हातात ते खाली पिशवी लावतात लोक आणि जप करत बसतात. पण शांती मिळाली का? ज्याचा त्यांनी विचार केला. पारायण केली, शांती मिळाली का? मी पूजा केली, चांगल्या प्रकारच्या पूजा केल्या, परंतु माझा राग गेला का? मी दुसऱ्यांना चांगल्या भूमिकेतनं बघू शकतो का? माझ्यामधला जी सर्व अपरिग्रह वृत्ती जी आहे, ती मला संचय न करण्याची वृत्ती, ती गेली का? दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्याची माझी वृत्ती गेली का? असते. माझ्यामधलं ब्रह्मचर्य कुठल्या लेवलला आलेलं आहे? मी संतोष जीवन राहतोय का? सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न बजावे, असं म्हटलं जातं. मग हे सर्व घडणं हे पॅरामीटर्स नाही तर काय? आणि यासाठीच सर्व साधनेचा हा प्रवास आहे. आणि याच्यातनं जसं जसं मानसिकता उन्नयन होत जाईल आपली, जसा जसा आपल्या मानसिकतेला आपण ईश्वराच्या मानसिकतेशी जुळवणी करू, तसं तसं आपलं मनच ईश्वरमय होऊन जात आहे. म्हणून हा आता शरीर वाढणारच नाहीये. वाढवायचं जर काही असेल, विकासच जर कुठला करायचा असेल, तर मानव पशुत्वाकडनं मानवत्वाचा विकास आणि मानवत्वातनं ईश्वरत्वाचा विकास आणि ईश्वरत्वातनं मूळ विश्वातीत परब्रह्माच्या अतिमानसिकतेचा विचार, हाच विकास आहे. दुसरा कुठलाही विकास आणि दुसरं कुठलंही पॅरामीटर त्याला लागू नाही. शांतीची स्थापना आपल्या जीवनात हेच त्याचं पॅरामीटर. हरिओम. हरिओम.